विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला तर माहीतच आहे, काल परवा आपल्या भारत देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी खोल समुद्रामध्ये जाऊन प्राचीन द्वारकाचे दर्शन घेतले. तिथं मयूर पंख अर्पण करून साधना केली आणि ज्यावेळेस ते पाण्यातून वर आले त्यावेळेस ते काय म्हणले माहिती आहे? ते म्हणाले, माझ्यामध्ये साहसापेक्षा श्रद्धा जास्त होती, त्याच्यामुळंच मी खोल समुद्रामध्ये या वयात मी जाऊ शकलो आणि दर्शन घेऊ शकलो, पूजा करू शकलो. अगदी त्याच श्रद्धेनं तुम्हाला स्कॉलरशिपचा अभ्यास करायचा आहे बालमित्रांनो. तुम्ही पुस्तक तुमचं वाचून तर पूर्ण केलेलं आहे, सगळं सोडवलेलं आहे. मग तुमचं सेमीचं असो की नॉन सेमीचं. मग आता प्रश्नपत्रिकेचा अभ्यास करायचा आहे. पाहूया आपण फेब्रुवारी 2024 मध्ये झालेला जो गणित विषयाचा पेपर आहे त्या पेपरमधील प्रत्येक प्रश्नाचा स्पष्टीकरणासह हा भाग. तुम्हीच सांगा, प्रत्येक प्रश्न सोपा होता की अवघड? पहा बरं, आता हा प्रश्न आहे 32508 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून 6 अंकी लहानात लहान विषम संख्या तयार केली असता एकक व शतक स्थानाच्या अंकांचा गुणाकार किती? मग आता लहानात लहान आपल्याला संख्या तयार करायची आहे. मग आता लहानात लहान विषम संख्या, मग लहानात लहान विषम संख्या म्हणजे विषम अंक कोणता? ह्याच्यात विषम अंक आहे 5. मग आपल्याला काय करावं लागेल? एकक स्थानी 5 घ्यावं लागेल. मग बालमित्रांनो पहा, इथं एकक स्थानी घेतलं 5, नंतर मोठा अंक कोणता आहे? 8, नंतर याच्यातला मोठा अंक कोणता आहे? अजून 3. आता ह्याच्या पुढं अजून भरपूर इकडं उरलेले सगळे अंक येतील, पण आपल्याला काय सांगितलं? एकक आणि शतक. हे एकक सापडलं, शतक सापडलं, 5 त्रिक 15 म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर 3. समजलं? जास्त पुढं जायची गरज नाही. आपल्याला एकक दशक सापडलं, शतक की उत्तर आपल्याला पर्यायामध्ये जे दिसते त्याला टिक करून टाकायचं. नेक्स्ट, निशाने 1350 रुपयास घेतलेली एक वस्तू. आता तिने एक वस्तू घेतली, समजा एक खुर्ची घेतली. 1350 रुपयाला एक खुर्ची घेतली आणि 1730 रुपयास ती विकली. या व्यवहारात तिला किती नफा किंवा तोटा झाला? आता वस्तू जास्त आहे, किमतीत विकली म्हणजे नफाच झाला. म्हणजे पर्याय क्रमांक 1 किंवा 4 दोन्हीपैकी येईल. मग आता पटकन काय करायचं आपल्याला? 1730 वजा 1350 करून बघितल्यावर काय येतं रे? 380 रुपये नफा. म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर 4. किती सोपा होता हा ही प्रश्न. पुढचा 28वा प्रश्न, शेजारील आकृती दुमडून घन बनविल्यास 4 हा अंक असलेल्या पृष्ठाच्या लगतच्या पृष्ठावर कोणता अंक येणार नाही? लगतच्या पृष्ठावर येणार नाही म्हणजे कुठं येणार? समोर येणार. मग आपण हे सगळं जर दुमडलं तर 4च्या समोर कोणतं येणार? 36. म्हणून उत्तर पर्याय नंबर 2. अतिशय सोपा प्रश्न होता आहे. 29वा, त्रिकोणी व चौरस संख्यांच्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे म्हणले. मग आता चुकीचे आहे असं शोधलं लई सोपं असतंय, कारण बरोबर 3 असतात. बघा, 2 क्रमवार संख्यांच्या गुणाकाराची निमपट केल्यास त्रिकोणी संख्या मिळते. 2 संख्यांचा गुणाकार केला क्रमवार, 5 गुणिले 6 आणि त्याला 2 न गुणलं तर त्रिकोणी संख्या मिळते. बरोबर आहे की रे हे विधान? 1 ही त्रिकोणी संख्या आणि चौरस संख्या आहे, हेही विधान बरोबर आहे. पुन्हा दिलेल्या संख्येला त्याच संख्येने गुणल्यास मिळणारी संख्या म्हणजेच वर्ग संख्या चौरस संख्या असते, हेही बरोबर आहे. म्हणजे चौथाच पर्याय आपला आहे, जे कसा आहे? चुकीचा. तरी वाचा, 2 क्रमवार संख्यांचा गुणाकार केल्यास त्रिकोणी संख्या मिळते. चुकलं. म्हणून 29चं उत्तर पर्याय नंबर 4. 30वा प्रश्न, 12ने विभाज्य असलेल्या 2 अंकी संख्या उतरत्या क्रमाने मांडल्यास डावीकडून 5वी संख्या कोणती? आता बघा, भाज्य आणि विभाज्य हे कशाला म्हणायचं? बाकी शून्य येत असले तर विभाज्य म्हणायचं. मग आता 12ने विभाज्य असलेले म्हणजे आता समजा आता हे भागाकाराचं गणित आहे.
5/10. आता 5 दुनी 10, बाकी 0 येते. मग ह्याला म्हणायचं भाजक, ह्याला म्हणायचं भाज्य. पण बाकी 0 येते म्हणून हे झालं विभाज्य आणि हे झालं विभाजक. मग आता 12 आणि विभाज्य म्हणजे अशेष संख्या शोधायच्यात आपल्याला विभाज्य असलेल्या. म्हणजेच काय रे, 5च्या पाड्यात जसं 10 येतंय तसं 12च्या पाड्यातले धडाधड संख्या शोधायच्या. आता 12ची विभाज्य मग कोणते झाले? 12चा पाडा, एवढे 12चे विभाज्य झाले. आता हे उतरत्या क्रमानं मांडायचं म्हणजेच काय रे, मोठ्यापासून छोट्यापर्यंत. मग मोठ्यापासून छोट्यापर्यंत मांडल्यानंतर 5वी संख्या म्हणलं म्हणजे 1 2 3 4 5 48 म्हणून 30व्याचं उत्तर पर्याय नंबर 3. हेही सोपं होतं. 31वा प्रश्न. अफरोजने 12 किलोमीटर 300 मीटर अंतरापैकी 9 किलोमीटर 500 मीटर अंतर सायकलने पार केले. उर्वरित अंतर तिने धावत पार केले, तर तिने किती अंतर धावत पार केले? हा तर फारच सोपा प्रश्न आहे. किलोमीटरचं मीटरमध्ये रूपांतर केलं, 12,300 मीटर मधून 9,500 मीटर वजा केले. उत्तर आलं 2,800 मीटर. म्हणजेच किती किलोमीटर? तर 2.8 किलोमीटर. म्हणून 31व्याचं उत्तर पर्याय 1. काय आहे 32वा प्रश्न. स्वराने मे महिन्यात सहलीला जाण्यासाठी पुणे ते दिल्ली विमानाचे आगाऊ तिकीट 5,780 रुपयास काढले. म्हणजे एक एक्स्ट्रा तिकीट काढलं, परंतु काही कारणामुळे तिने ते तिकीट रद्द केलं. आता ते काढलेले एक्स्ट्रा तिकीट तिनं रद्द केलं. तिला 30% रक्कम कपात करून उर्वरित रक्कम मिळाली, तर स्वराला किती नुकसान झाले? म्हणजे आता 30% रक्कम कपात करून, कशाचे 30%? याचे 30%. मग याचे 30% किती? 5,780च्या 30% म्हणजे 30/100. हे 0 कटलं, हे 0, हे 0 कटलं, हे 0. आणि याचं उत्तर किती आलं? 1,734. आता हे 1,734 रुपये म्हणजे 30% रक्कम नुकसान झाले तिचं. म्हणजे एवढे रक्कम कपात केली. म्हणून ह्याचं अचूक उत्तर किती? पर्याय नंबर 1. पुढचा 33वा प्रश्न. खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? आता विधान चुकीचं असणं हे फार लवकर सापडते बरं का रे, कारण 3 बरोबर असतात. नंबर 1, इष्टिका चिती त्रिमितीय आहे. बरोबर आहे. इष्टिका चितीला 12 कडा असतात. हेही बरोबर आहे. किती कड्या झाल्या आता ह्या? 12. रेषा किती आहेत ह्या सगळ्या? 12. हे बरोबर आहे. इष्टिका चितीची सर्व पृष्ठे चौरसाकृतीच असतात. हे चुकलं, कारण एक रेष लांब असते आणि एक कमी असते. ही आयताकृती असते, चौरसाकृती नाही. म्हणून 33चं उत्तर पर्याय नंबर 3. तरी पुढचं वाचा. इष्टिका चितीची लांबी, रुंदी व उंची मोजता येते. हेही विधान बरोबर आहे. म्हणजे चुकीचं कोणतं? पर्याय 3. 34वा. 22,000 ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहाल? किती सोपा प्रश्न आलाय. पेपर सोडवणारे तर उड्याच मारत असतील. पर्याय 3 आणि पर्याय 1 हे तर कधीच येणार नाही, कारण आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात म्हणले. मग 22,000 म्हणल्यावर पर्याय 1 आणि 4 मध्ये तुम्ही नीट बघितलात तर 22,500 म्हणजे किती रे? 22,500. आणि त्याच्या अर्धे म्हणजे काय? 250. म्हणून 34व्याचं उत्तर पर्याय नंबर 4. दरवर्षी असा प्रश्न येतोच बघा. 35वा. खालील आकृतीची परिमिती किती सेंटीमीटर आहे? आता बघा, इथं मापं दिलेली आहेत, पण काही ठिकाणी मापं दिले नाहीत. मग त्याला माप देऊया. आता ही रेषा आहे 2 सेंटीमीटर, म्हणजे ही 2 सेंटीमीटर म्हणजे ही सुद्धा किती आहे? 2. तसंच ही 2 दिली आहे, म्हणजे ही किती झाली रे? ही पण 2, जे दिलं नव्हतं. त्याच्यानंतर इथं दिले 4 सेंटीमीटर, म्हणजे हे जर तुकडा 2 असेल तर इकडला तुकडा 2च आहे, म्हणजे हे 2 आहे, म्हणजे हे सुद्धा 2च. त्याच्यानंतर हे 2 आहे, हे 2 आहे, म्हणजे त्याच्यासमोरचं हे पण 2 आहे. त्याच्यानंतर हे जसं 2 आहे, हे जसं 2 आहे, तसं ही पण 2च आहे, म्हणून हे तर पण 2 आलं. त्याच्यानंतर हे 2 आहेत, बरोबर आहे, आणि इकडं 6 आहे, म्हणजे इथलं 2 वजा केल्यावर हे 4 उरतं आहे, म्हणजे इथं सुद्धा किती असेल? हे असेल 4.
लक्षात आलं का? ही एक वेगळी बाजू झाली. तर आता सगळ्याची बेरीज करायची. 2 आणि 4 आणि 2 6, 7 8, हे 9 10, 11 12, 13 14, 15 16, 17 18, हे इथलं 19 20, 21 22, 22 आणि 4 26, हे 27 28, 29 30, 30 आणि 6 36 म्हणून उत्तर पर्याय नंबर 2. थोडं विचार केलं की येत आहे. फारच सोपे प्रश्न आले होते वा परीक्षेत. हे बघा, तुम्हीच सांगा आता. 36वा वाचा. दिलीपने 35,900 रुपयाला एक मोटरसायकल खरेदी केली. म्हणजे त्यानं 35,900 रुपयाला गाडी घेतली. तिच्या दुरुस्तीसाठी 3,780 रुपये खर्च केलं. म्हणजे 35,900 मध्ये 3,780 मिसळायचे. काही दिवसांनी दिलीपने ती मोटरसायकल 40,750 रुपयाला विकली. तर त्याला या व्यवहारात किती नफा झाला? किती सोपं गणित आहे सुद्धा. केली बेरीज, ती आली 39,680. म्हणजे एवढे त्याला खरेदीला लागले. आता त्यानं विकली कितीला? 40,750. मग या रकमेतून ही रक्कम वजा केल्यास 1,070 रुपये आले. म्हणजे पर्याय नंबर 1. नेक्स्ट 37वा प्रश्न. एका स्वस्त धान्याच्या दुकानात 85 पोती गहू, 50 पोती तांदूळ, 15 पोती तूर डाळ विक्रीसाठी आले. जर प्रत्येक पोत्यात 40 किलोग्राम धान्य, म्हणजे प्रत्येक पोत्यात बरं का, ह्या 85 मधल्या प्रत्येक पोत्यात 40, 50 मधल्या प्रत्येक पोत्यात 40 आणि 15 मधल्या सुद्धा प्रत्येक पोत्यात 40 किलोग्राम धान्य असेल, तर त्या स्वस्त धान्याच्या दुकानात एकूण किती किलोग्राम धान्य विक्रीसाठी आलं? अरे बापरे, एवढा सोपा प्रश्न. 85 अधिक 50 अधिक 15 करायचं, त्याचं उत्तर येतं 150. आणि त्या 150ला जर 40 जर गुणाकार केला तर उत्तर आलं 6,000. म्हणजे उत्तर पर्याय नंबर 3. एकदम सोपा प्रश्न. 38वा प्रश्न पहा. खालील अपूर्णांकाच्या जोड्यामधील चौकटीत, आता अपूर्णांकाच्या जोड्या आहेत 1 2 3 आणि ह्या दोघांची जोडीमध्ये एक चौकट आहे, ह्या दोघांच्या जोडीत एक चौकट आहे. 1 2 किंवा 3 यापैकी कोणती चिन्ह योग्य ठरतील असं म्हणलंय. मग आता हे बघा, आता छेद तर सगळ्यांची भिन्न आहेत. मग कसं करत असते तरी तिरकस गुणाकार करून. मग आता ह्या दोघांमध्ये बघूया, इथंच उत्तर सापडते. हां, मग पहिल्याचा अंश आणि दुसऱ्याचा छेद ह्याचा तिरकस गुणाकार. 8 त्रिक 24, म्हणजे पहिल्याचं आलं 24 आणि दुसरं 6 चोक 24, म्हणजे इथं येईल बरोबर. म्हणजे पर्याय 1 किंवा 4 या दोन्हीपैकी कोणतं तरी येईल. आता इथं पण ह्या दोघांचं तसंच करू. 96, इथं आलं 54 आणि इकडं 7 8 56. मग इथं 56 मोठं आहे, म्हणजे हे येणार नाही, तर पर्याय नंबर 4 येईल. पहिल्या चौकोनात बरोबर आणि दुसऱ्या चौकोनात 56 मोठे असलेले चिन्ह. हाही प्रश्न सोपाच होता. ह्या प्रश्नपत्रिकेत हे छान झालं होतं बघा. दिलेल्या विधानापैकी चुकीचे विधान ओळखा. आता चुकीचे विधान ओळखणं लई सोपं आहे, कारण 3 बरोबरच असतात. कोणतीही संख्या व शून्य यांचा गुणाकार 0 येतो, हे बरोबर आहे. गुण्य व गुणक जर ह्यांचा गुणाकार 0 असेल तर गुण्य किंवा गुणक 0 असतील. दोन्हीपैकी एक कोणतं तरी 0 असेल, हेही बरोबर आहे. कोणत्याही 2 संख्यांच्या एकक स्थानी समान अंक असल्यास गुणाकाराच्या एकक स्थानी 8 हा अंक येणार नाही. एकदम बरोबर आहे, कारण 8 हे पूर्णवर्ग अंक नाहीच आहे. म्हणजे कोणत्याही 2 संख्याच्या एकक स्थानी समान अंक, जसं समजा इथं एकक स्थानी इथं 1 आहे, 1 गुणिले 1 केलं तर 1 येतं आहे, 2 गुणिले 2 केलं तर 4 येतं आहे, 3 त्रिक 9, बरोबर आहे. अशा पद्धतीनं पहा बरं, कुठं आलाय का एकक स्थानी 8 अंक, म्हणजे हेही विधान बरोबर आहे. म्हणजे चुकीचं कोणतं असणार? पर्याय नंबर 2. कोणत्याही विषम संख्येला विषम संख्येने गुणले असता उत्तर समसंख्या मिळते. म्हणजे 5ला जर 5 गुणलं तर 5 5 25. कोणत्याही विषम संख्येला विषम संख्येने गुणलं तर समसंख्या यायला का? नाही. म्हणून 39 उत्तर पर्याय नंबर 2. 40वा प्रश्न. रोशनीला नागपूर ते वर्धा या प्रवासासाठी 1 तास 30 मिनिट लागले. 15 मिनिटांची विश्रांती घेऊन तिने वर्धा ते यवतमाळ हा प्रवास 1 तास 50 मिनिटात पूर्ण केला. जर रोशनी सकाळी 10 वाजता नागपूरहून निघाली असेल तर ती यवतमाळला किती वाजता पोहोचेल? मग हे 15 मिनिटं सुद्धा धरायचे बरं का रे. मग बघा आता
1 तास आणि हे 1 तास, हे झाले 2 तास. हे 30 मिनिट आणि ह्याच्यातली 30 मिनिट झाली, हे 1 तास. आणि ही वरची 20 मिनिट आणि हे 15 मिनिट, म्हणजे 1 तास 2 तास 3 तास 35 मिनिट. म्हणजे 10ला निघालेली, 10 ते पुढं 11, 12, 1 वाजून 35 मिनिट तिला वेळ लागेल. म्हणून उत्तर पर्याय नंबर किती? पर्याय नंबर 3 आहे ना. सोपं. 60 मिनिटाचा 1 तास असतो. म्हणून आपण काय केलं, हे 30 मिनिट घेतले आणि 50 मधले 30 मिनिट घेतले आणि 1 तास केला. मग ह्या 50 मधून 30 गेले, उरले किती? 20. हे 20 आणि हे 15 किती झाले? 35. अशा पद्धतीनं ट्रिकनं उत्तर काढा. पहा 41वा प्रश्न. एका आयताकृती भिंतीला रंग देण्यासाठी, आता आयताकृती भिंत आहे बघा, हे सोपी तुम्हाला सांगतो. अशी आयताकृती भिंत. आता या आयताकृतीला भिंतीला रंग देण्यासाठी 45 रुपये प्रति चौरस मीटर दराने 2700 रुपये मजुरी द्यावी लागली. आता मजुरी किती द्यावी लागली? 2700. म्हणजे ह्याचं क्षेत्रफळ किती आलं ते काढावं लागेल. मग 45ला 2700ला 2700ला जर आपण 45नं भागलं तर 9 5 45, 9 त्रिक 27, 0 0. मग 5 1 5, 5 सख 30 आणि शून्याला 0. हे झालं 60. हे काय आलं रे? हे 60 आलं याचं क्षेत्रफळ. हे कोण आहे? आयत. आयताचं क्षेत्रफळ आलं 60. तर पुढं काय म्हणलंय? जर भिंतीची लांबी 15 मीटर असेल, आता ही लांबी किती आहे? 15 मीटर. तर त्या भिंतीची रुंदी किती मीटर असेल? आता रुंदी काढायची. मग लांबी गुणिले रुंदी केलं तर उत्तर येतंय क्षेत्रफळ. म्हणजेच क्षेत्रफळ तर 60 आहे. 60ला जर आपण 15नं जर भागलं तर 15 1 15, 15 2 30, 15 3 45, 15 4 60. उत्तर आलं 4. म्हणजे उत्तर पर्याय नंबर 4च, 4 मीटर. किती सोपं आहे. हा तर न तुम्ही प्रश्न वाचल्यास तुम्हाला उत्तर कळालं असेल. 12 किलोग्रॅम आणि 1350 ग्रॅम किती? मग आता हे किलोग्रॅम आहे, इकडे ग्रॅम आहे. मग एकक सारखे करून घ्या. मग एकक किती आहेत? 12 किलोग्रॅम. म्हणजे किती झाले हे? 12,000 ग्रॅम. आणि 1350 ग्रॅम बेरीज करायची. मग आता किती आली? 0 5 3 3 1. 3 स्थळानंतर दशांश 13 किलोग्रॅम 350. म्हणजे उत्तर पर्याय नंबर 3. एकक लक्षात घ्या. 13.350 किलोग्रॅम हे लक्षात घ्यायचं. इथं ग्रॅम दिलं, हे चुकलं. म्हणून अचूकता आणण्यासाठी पाठांतर सराव आवश्यक आहे सातत्याने. 43वा प्रश्न. योगेशला बँकेतील ठेवीवर 72 रुपये 5 पैसे व्याज मिळाले, तर ही संख्या दशांश पद्धतीत कशा प्रकारे लिहिता येईल? आता हाही प्रश्न परीक्षेत इतके सोपे प्रश्न येत असतात का रे? बघा आता दशांश पद्धतीत कसं लिहायचं? 72 रुपये 5 पैसे. 10 पैसे कसं लिहितो आपण? 72 रुपये 10 पैसे असं लिहितो. मग 5 पैसे कसं लिहायचं? 72 रुपये हे झाले 5 पैसे. म्हणून अचूक उत्तर आहे पर्याय नंबर 1. 44वा प्रश्न. एका व्यापाऱ्याने 2500 प्रति क्विंटल दराने 300 पोती घेतली. एका पोत्यामध्ये 1 क्विंटल म्हणजे 300 क्विंटल घेतले बरं का. हे म्हणजे काय करावं लागेल रे इथं? 300 गुणिले 2500. मग आता 300 गुणिले 2500 केलं तर किती येतं ह्याचं उत्तर? 1,29,000 रुपये आलं. एवढं समजलं तुम्हाला? पुढं अतिवृष्टीमुळे त्यापैकी 70 पोती खराब झाली. आता कशातली 70 पोती खराब झाली? 300 मधली 70 गेली. मग आता 300 मधून जर 70 गेली तर उरले किती? 230. एवढं समजलं. त्याच्यानंतर पुढचं उर्वरित गव्हाची पोती, म्हणजे उर्वरित म्हणजे किती? हे 230. उर्वरित गव्हाची पोती त्याने 2700 रुपये प्रति क्विंटल दराने विकलं. म्हणजेच काय? 230 गुणिले 2700. आता हा जर गुणाकार केला तर तो किती येतो? 6,21,000 रुपये येतो. तर आता प्रश्न काय विचारलाय? इथं पुढं महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. तर त्याला या व्यवहारात नफा झाला की तोटा? आता घेतलं होतं 1,29,000, इथंच नाही 7 लाख.
7,29,000 घेतलं आणि विकलं 6,21,000 म्हणजे तोटा झाला ना. म्हणजे पर्याय नंबर 2 किंवा पर्याय नंबर 3 येईल. आता पुढं काय आहे, तोटा झाला तर ते म्हणले किती. मग किती म्हणल्यावर काय, 7,29,000 हे जे काही आहे यामधून तुम्हाला काय करावं लागेल, 1 मिनिट थांबा. 7,50,000 आहे हे. मग आता 7,50,000 6,21,000 जर वजा केलं तर उत्तर किती येईल, पर्याय नंबर 2. अगदी सोपं होतं रे बाळांनो. आता मला सांगा, तुम्ही तुमच्या घराचा पत्ता सांगताना कसं सांगताल रे. पहिल्यांदा असं सरळ जा, नंतर इकडं वळा, नंतर तिकडं वळा आणि तिकडून पुन्हा थोडंसं सरळ गेलात की पुन्हा त्या झाडाखाली आपलं घर. बरोबर आहे, गणिताचं पण तसंच आहे. पहिल्यांदा हे गुणाकार केला, नंतर ही वजाबाकी केली, नंतर हे गुणाकार केला आणि नंतर ह्यांची वजाबाकी केली, उत्तर आलं. कोल्हापुरातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी 5 सेवाभावी संघटनांनी अनुक्रमे 1, 2, 3, 4, 5 ची मदत केली. तर एकूण किती रुपये मदत निधी जमा झाला. अरे बापरे, किती सोपं आहे रे. आता याचं उत्तर तुम्हाला काढायचं आहे तर टेन्शन घ्यायचं नाही. सगळ्यात पहिल्यांदा एककची बेरीज किती येईल रे, सगळे एकक शून्य म्हणजे शून्यच येईल. दशकची बेरीज बघा बरं, 9 आणि 5 14, 14 आणि 4 18, 18 आणि 5 23, 23 आणि 7 30 म्हणजे डबल शून्य. म्हणजे जास्त करायची गरजच नाही. 45चं उत्तर पर्याय नंबर 4. ज्यांना पूर्ण बेरीज करायची ते पूर्ण करत बसू द्या, आपण ट्रिकनं शोधू. 46वा प्रश्न, 3 दिवसीय नाट्य महोत्सवात नाट्य सभागृहाच्या 1250 आसनापैकी, म्हणजे किती खुर्च्या होत्या रे, आसनं किती होती, 1250, 1250. पहिल्या दिवशी 12%, दुसऱ्या दिवशी 10% व तिसऱ्या दिवशी 4% आसने रिकामी राहिली. तर 3 दिवसात एकूण किती आसने रिकामी राहिली. मग किती टक्के राहिली, 12 आणि 10, 22 आणि 4 26%. म्हणजे 1250 पैकी 26% आसनं ही रिकामी राहिली. मग हे शून्य कटलं, हे शून्य कटलं. 5 1 5, 5 2 10, 5 2 10 आणि 5 5 25, हे 2 उरलं. बे 1 बे, इथं बे 1 बेन, बे त्रिक 6, 13 गुणिले 25 हा जर गुणाकार केला तर उत्तर येईल पर्याय नंबर 3, 325. होतं ना सोपं हे सुद्धा मुलांनो, अगदी सोपं आहे. पहिल्यांदा असं करायचं, नंतर असं केलं की असं करायचं, असं केलं की काटाकाटी करायची, काटा केली की ते गुणाकार करायचा, संपलं. 15 मार्चला सोमवार आहे, तर त्या महिन्यात कोणता वार 5 वेळा येईल. आता मार्च महिना तर 31 दिवसाचा असतो आणि मग 31 दिवसामध्ये 1 तारीख, 2 तारीख, 3 तारखेचे वार हे 5 वेळा येतात. हे तर सोपंच आहे. मग आता 15 तारखेला जर सोमवार असेल तर 15 मधून 7 गेले, उरले किती, 8. म्हणजे 8 तारखेला सुद्धा सोमवार, 8 मधून 7 गेले, उरलं किती, 1. 1 तारखेला सोमवार, म्हणजे 1 तारखेला सोमवार, सोमवार, मंगळवार आणि बुधवार हे 5 वेळा येतील. मग इथं सोमवार, मंगळवार, बुधवार आहे म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर 2, बुधवार हा वार 5 वेळा येईल. आहे ना सोपं. पुढचा प्रश्न, सगळे सोपे सोपेच प्रश्न आलेत. एका वर्तुळाची त्रिज्या 7/2 सेंटीमीटर आहे, तर त्याचा व्यास किती सेंटीमीटर असेल. आता त्रिज्येच्या दुप्पट व्यास असतो. त्रिज्या 7/2, त्याच्या दुप्पट व्यास, हे 2 कटलं, हे 2 कटलं, उत्तर आलं 7. म्हणून उत्तर ह्याचं पर्याय नंबर 4. फारच सोपे सोपे प्रश्न आलेत रे बाळांनो परीक्षेमध्ये. इतके सोपे प्रश्न असतात का. नेक्स्ट पुढचा प्रश्न पहा बरं काय दिलाय. अंक दिलेलेत, या संख्या उतरत्या क्रमाने लावल्यास त्यातील पहिली व उजवीकडून तिसरी असणाऱ्या संख्यांची बेरीज किती बनले. आता उतरता क्रम म्हणजे काय सांगा, मोठ्यापासून लहान्यापर्यंत. मग आता याच्यातली सगळ्यात मोठी संख्या 78,300, 78,100, 78,300, 78,500. म्हणजे आता ही आली सगळ्यात मोठी 78,531. त्याच्यानंतर मग आता उतरत्या क्रमानं लावलं, नंतर त्यातील पहिली व उजवीकडून तिसरी, त्यातील
पहिली म्हणजे आता ही 78,531 व उजवीकडून तिसरी आणि ही उजवी बाजू आपली पहिली दुसरी तिसरी 78,351 असणाऱ्या संख्यांची बेरीज ह्याची बेरीज करायची आणि ती बेरीज किती आली 1,56,882 म्हणजे उत्तर 49चं उत्तर पर्याय नंबर 1. फार सोपे सोपे प्रश्न आहेत. पहा आता काय म्हणले 15 लिटर 200 मिलीलिटर वजा 13 लिटर 530 मिलीलिटर म्हणजे आता बघा किती सोपा प्रश्न आहे हा सुद्धा. तर तुम्हाला वजाबाकी करायची पण संख्यात दिली आहे 15 लिटर 200 मिली असं म्हणले 15.200 आणि 13 लिटर 530 आता 13.530 ह्याची वजाबाकी करायची आणि ती वजाबाकी किती येईल 0 10तून 3 गेले 7 पुन्हा 11तून 5 गेले 7 दशांश 4 मधून 3 गेले 1 आणि तर 0 उत्तर आलं 1 लिटर 630 मिलीलिटर. मग आता इथं पर्याय किती 2 लिटर म्हणले हे येणार नाही 1 लिटर 670 मिलीलिटर करेक्ट आहे की रे हेच म्हणून उत्तर पर्याय नंबर 3 1.630 मिलीलिटर नाही. हे एकक पूर्ण मिली दशांश नसतं तर बरोबर होतं पण दशांश दिल्यामुळं चुकलं तर 2 हे तर कधीच येणार नाही म्हणून अचूक उत्तर काय 1 लिटर 670 मिलीलिटर. पुढचा प्रश्न पहा बरं खालीलपैकी कोणत्या संख्येला 3 ने निशेष भाग जातो. अरे बापरे अरे किती सोपा प्रश्न नुसत्या कसोटीवर प्रश्न फुकटचे 2 मार्क ज्याला कसोट्या पाठ आहेत त्याला येतच आहे. मग 51चं उत्तर किती रे पर्याय नंबर 3. अंकांची बेरीज 5 आणि 3 8 आणि 2 10 आणि 2 12 12ला 3 भाग जातो म्हणून 2352ला 3 भाग जातो. पुढचा प्रश्न 14/35 हा अपूर्णांक कोणत्या पर्यायाचा सममूल्य अपूर्णांक आहे. मग 14/35ची काटाकाटी काही होते का. मग आता बघा 14/35 7 1 7 2 14 आणि 7 5 35 म्हणजे 2/5 आलं. मग 2/5 कशाचं येऊ शकेल का इथं तर 7 येणार नाही इथं 5 आहे पण 4 आणि 3 7/5 यायले नाही येणार इथं 7/7 यायले नाही येणार पण 8 मधून 6 गेले किती उरले 2 आणि 5 म्हणजे अचूक उत्तर आहे पर्याय नंबर 2. पुढचा प्रश्न प्रणवला 21,17,300 रुपयाचा प्लॉट खरेदी करायचा आहे पण त्याच्याजवळ 7,12,300 रुपये आहेत. उर्वरित रक्कम त्याला बँकेतून कर्ज घ्यावी लागणार तर त्याला किती रक्कम कर्ज घ्यावी लागेल. किती सोपं आहे बालमित्रांनो. तर आता मोठी संख्या काय 21 लाख 17,300 मधून 7 लाख जर वजा केले तर उरतात किती रे 17,05,000 म्हणून अचूक उत्तर आहे पर्याय नंबर 1. पुढचा प्रश्न 12 तास 18 मिनिट वजा 6 तास 45 मिनिट बरोबर किती. हाही प्रश्न सोपा आहे. पहिल्यांदा एकक सारखे करून घेऊ. आता 12 तास 18 मिनिट आणि 6 तास 45 मिनिट याच्या ऐवजी एका तासात 60 मिनिट असतात म्हणून या 12च्या ऐवजी आपण इथं केलं 11 आणि 60 मिनिट इकडं ॲड केले ते झाले किती 60 आणि 18 झाले 78. मग आता वजाबाकी करा 8 मधून 5 गेले 3 7 मधून 4 गेले उरले 3 आणि इथं येईल किती 5 तास 33 मिनिट म्हणून अचूक उत्तर किती पर्याय नंबर 2. पहा बरं 55वा प्रश्न काय म्हणले 90च्या सर्व विभाजकांची बेरीज किती. आता 90चे विभाजक तुम्हाला लिहायचे आहेत. आता हे तर किती सोपा प्रश्न रे. मग 90चे विभाजक काय काय आहेत 1 आणि 90 त्याच्यानंतर अजून 90ला कशाला भाग जातो 2 आणि 45 त्याच्यानंतर 3 भाग जातो 3 आणि इथं 30 3 आणि 30चा गुणाकार नंतर 4 नाही जाणार 5 आणि 18 95 त्याच्यानंतर
पुन्हा 6 आणि 15, त्याच्यानंतर 9 आणि 10. मग आता या सगळ्यांची जर बेरीज केली तर ती बेरीज किती येते? एकदम सोपा आहे, 234. म्हणून उत्तर आहे पर्याय नंबर 4. पहा 56वा प्रश्न. दिलेले अपूर्णांक चढत्या क्रमाने मांडल्यास शेवटून दुसऱ्या अपूर्णांकाची दुप्पट किती? आता चढता क्रम म्हणजे काय? लहान्यापासून मोठ्यापर्यंत. मग आता ह्याचे सगळ्याचे अंश सारखे आहेत. मग हे चढत्या क्रमाने मांडायचं म्हणजे ह्याच्यातलं सगळ्यात लहान कोणतं? तर ज्याचा छेद सगळ्यात मोठा ते सगळ्यात लहान. मग आता काय? सगळ्यात लहान काय येईल? 1/8. त्याच्यानंतर 1/7. त्याच्यानंतर येईल 1/5, 1/4 आणि 1/2. मग आता चढत्या क्रमाने लावले आपण. मग शेवटून दुसऱ्या अपूर्णांकाची दुप्पट, शेवटून दुसरा अपूर्णांक 1/4. मग आता 1/4 ची दुप्पट म्हणजे 2 न गुणायचं. बे एक बे आणि बे दोन्ही 4, उत्तर आलं 1/2. म्हणून उत्तर 56चं किती रे? 1/2 कुठं आहे? तर पर्याय नंबर 3 मध्ये. 57वा प्रश्न. रमेश व सुधाने एका वर्षाकरिता सारखी रक्कम वेगवेगळ्या ठिकाणी ठेव म्हणून ठेवली. रमेशला 10.8 दराने व सुधाला 10.7.5 दराने व्याज मिळाले. म्हणजे दोघांची रक्कम सारखीच आहे बरं का रे, जर व्याज वेगळं आहे. जर रमेशला सुधापेक्षा 500 रुपये जास्त मिळाले असेल तर रमेशने किती रक्कम बँकेत ठेवली? मग किती रक्कम बँकेत ठेवली? तर पर्यायातली. मग पर्यायातलंच घेऊ की रे मुलांनो. समजा पर्याय 1 आहे ₹1,00,000. मग सरळ व्याजचं सूत्र काय? मुद्दल गुणिले दर गुणिले मुदत. मग ₹1,00,000 गुणिले 1 वर्षाकरिता गुणिले 8 दराने, याला 100 जर भागलं, हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले, उत्तर आलं 8 गुणिले 100. म्हणजेच किती आलं? तर थांबा, हे झाले 1 शून्य, अजून एक द्यावं लागेल इथं. आता झाले हे ₹1,00,000. म्हणजे 8 गुणिले 1000 हे झाले 8,000. आता हे 8,000 कुणाचं आलं? रमेशचं आलं. मग आता इथं मुद्दल दोघांचं सारखं आहे, बरोबर आहे. कालावधी 1 वर्ष दोघांचा सारखा आहे. फक्त व्याज दर 8च्या ऐवजी काय करावं लागलं? आता इथं 7.5 घेतलं तर 7.5 गुणिले 1000 तर किती येईल? 7,500. म्हणजेच काय? 500 रुपयाचा फरक आला. कशामुळे आला? तर पर्याय 1 मुळे. म्हणून 57चं उत्तर पर्याय नंबर 1. 58वा प्रश्न. रिकाम्या चौकटीत येणाऱ्या योग्य उत्तराचा पर्याय निवडा. मग आता इथं दिले बघा, काय दिलंय? 9,32,004 वजा डॅश डॅश. आणि इकडे दिलंय 59,896. म्हणजे हे गणित असं आहे बघा, 10 वजा डॅश डॅश बरोबर 3. मग आता इथं कोणता अंक येईल रे? 10 मधून 3 वजा करावं लागेल. म्हणजेच इथं येईल 7. तर 10तून 7 गेले, उरलं 3. अगदी तसंच या 9,32,004 मधून 59,896 हे वजा करायचे आणि वजा केल्यावर उत्तर काय येईल? पर्याय नंबर 4. हेही सोपंच प्रश्न होता. पहा 59वा प्रश्न. ऋतुजाजवळ काही रक्कम होती. आता तिच्याजवळ काही रक्कम आहे, त्यापैकी प्रत्येक विद्यार्थ्याला 50 रुपये, म्हणजे प्रत्येकाला 50 रुपये याप्रमाणे 47 विद्यार्थ्यांना तिनं वाटलं. म्हणजेच काय रे? 50 गुणिले 47 करायचं. ते उत्तर किती येतं आहे? 2,350 रुपये. तिच्याजवळ 37 रुपये बाकी राहिले. आता एवढे प्रत्येकाला 50 रुपये दिले, असे 47 मुलांना दिले, ते 2,350 रुपये खर्च झाले, तरी तिच्याकडे 37 रुपये राहिले. मग आता याच्यामध्ये जर 37 रुपये जर ॲड केले तर 50 आणि 30 80 आणि 7 87, म्हणजे उत्तर येते पर्याय नंबर 2. तर तुझ्याजवळ किती रक्कम होती? तर तुझ्याजवळ एवढी रक्कम होती. किती प्रश्न सोपा आहे हे सुद्धा. पुढचा प्रश्न. 2,13,072 शतक, 38 दशक आणि 13 एकक. फार सोपं हे सुद्धा. बघा बरं, 2 लक्ष म्हणजे असे
13,000 म्हणजे असे. आता 72 शतक, शतक एकक दशक शतक म्हणजे शतकच्या पुढे 2 शून्य असतात म्हणून इथं येईल हे बघा हे 72 शतक. 38 दशक एकक दशक म्हणजेच दशकच्या पुढे किती असतात 1 शून्य म्हणून इथं काय येईल 38 दशक असं आणि 13 एकक असं. आणि या सगळ्यांची जर बेरीज तुम्ही जर केली तर एकक स्थानी 3 आणि दशक स्थानी 9. एकक स्थानी 3 आणि दशक स्थानी 9 म्हणजे उत्तर पर्याय नंबर 1. पुढची बेरीज सुद्धा करायची गरज नाही, ट्रिकनंच कळालं तुम्हाला. 60चं उत्तर पर्याय नंबर 1. आणि पूर्णही करून बघितलात तर तेच येईल बरं का. आता पुढचा प्रश्न 2 दशक 3 एकक. आता हे 2 दशक 3 एकक 5 शतांश हे बघा 0.0 आणि हे 5 शतांश आणि पुन्हा म्हणलं 8 दशांश हे बघा 0.8 दशांश. अशा पद्धतीनं आता हे मांडणी तुम्हाला करावी लागेल. आणि उत्तर किती म्हणलंय म्हणजे इथं 5 आणि इथं 8. 85 कुठं आहे का 8च्या पुढं तर पर्याय नंबर 4 म्हणजे 61व्याचं उत्तर पर्याय नंबर 4. पूर्ण सुद्धा करायची गरज नाही, अगोदरच तुमचं येतं आहे आणि पूर्ण करून बघितला तरी तेच आहे ना सोपं. पुढचा प्रश्न. आता हा तर प्रश्न अतिशय सोपा होता बरं का बालमित्रांनो. काय दिलंय तर खालील पर्यायापैकी कोणता पर्याय अयोग्य आहे ते निवडा. 1 रिम. मग आता 1 रिम म्हणजे किती रे 20 दस्ते. हे तर करेक्ट आहे. 1 रिम म्हणजे किती 20 दस्ते म्हणजे आहे ना सोपा प्रश्न. मग एका रिममध्ये कागद किती असतात 20 दस्ते. एका दस्त्यात किती असतात 24. मग 24 गुणिले 20 केल्यावर किती झाले 480 म्हणजे 20 दस्ते कागद हेही बरोबर आहे. 480 कागद हेही बरोबर आहे. आणि 480 कागद म्हणजे एका डझनमध्ये 12 असतात. त्या 480ला 12 भागल्यावर 40 डझन होतात. म्हणजे पर्याय 1 पर्याय 3 पर्याय 4 तर योग्य आहेत. मग अयोग्य कोणता तर 62चं उत्तर आहे अयोग्य आहे पर्याय नंबर 1 40 क्रोस. पुढचा प्रश्न 2 संख्यांची बेरीज असं सांगितलेलं आहे. 2 संख्यांची बेरीज 39.62 आहे. जर एक संख्या 1.259 असेल तर दुसरी संख्या कोणती. अरे घाबरायचं काहीच कारण नाही. हे बघा 2 संख्यांची बेरीज किती आहे 39.62. त्याच्यातली एक संख्या म्हणजे पॉईंटच्या खाली पॉईंट 1.259 इथं काही नाही म्हणजे 0 आणि यांची वजाबाकी केली तर उत्तर येतंय पर्याय नंबर 3. 10तून 9 गेले 1 आणि 11तून 5 गेले 6. 61 तर कुठंच नाही आहे म्हणून पूर्ण उत्तर काढायच्या आधीच तुम्हाला कळतंय की पर्याय नंबर 3 उत्तर आहे. दशादशे 7 दराने 5,000 रुपये मुद्दलावर 3 वर्षाचे व्याज किती होईल. आता हा तर प्रश्न किती सोपा आहे. सरळ व्याजाचं सूत्रानं उत्तर काढायचं आणि उत्तर काय येईल पर्याय नंबर 4. पुढचा प्रश्न. नेहा दररोज प्रत्येकी 100 मीटर बाजू असलेल्या त्रिकोणाकृती मैदानाला 5 फेऱ्या चालत पूर्ण करते. आता हे त्रिकोणाकृती मैदान ह्याचे किती आहे 100 मीटर बाजू म्हणजे ही 100 ही 100 आणि ही 100. एका फेरीचे 300 मीटर आणि 5 फेऱ्याचे 1500 मीटर बरोबर आहे. 5 फेऱ्या चालत पूर्ण करते दररोज बरं का. तर ती एका आठवड्यात मैदानाभोवती किती अंतर चालत असेल. मग एका दिवसात 1500 तर त्याला जर एका आठवड्या म्हणजे 7नं जर गुणलं तर उत्तर किती येईल पर्याय नंबर 4. नेक्स्ट समजलं ना. 10,500 म्हणजेच काय 10 किलोमीटर 500 मीटर. पुढचा प्रश्न पाहूया. अगदी सोपा 66वा प्रश्न. खालीलपैकी पदावलीचे योग्य उत्तर असणारा पर्याय निवडा म्हणले. मग आता किती सोपं रे बघा बरं किती येईल हे 5 त्रिक 15 म्हणजे ह्यांचा गुणाकार किती आला 15 आणि 12. मग आता काय 24मधून 12 गेले 12 उरले आणि 12 अधिक 15
27. म्हणजे 66चं उत्तर किती? पर्याय नंबर 1. पुढचा पहा. त्यानंतर काय 3 दोन्ही 6 गुणाकार आधी करावा लागेल ना, वजाबाकी बेरीज आणि गुणाकार 6 आलं. मग वजाबाकी करा. 18 मधून 10 गेले 8 उरले आणि 8 अधिक 6 हे किती होतील? नक्कीच 2 येणार नाहीत, म्हणून 66चं उत्तर काय? पर्याय नंबर 1 योग्य पर्याय आपल्याला सापडला. 67वा प्रश्न काय आहे? खालीलपैकी कोणत्या कोनाचे माप 360 अंशच्या 1/4 पट्टीपेक्षा कमी असते? मग 360 अंशच्या 1/4 पट म्हणजे किती ते तर बघूया. मग आता काय 360 गुणिले 1/4 जर केलं तर 4 × 4 आणि 9 चोक 36 इथं 0. 90 गुणिले 1 म्हणजे आलं 90. म्हणजे 360 अंशच्या 1/4 पटीपेक्षा म्हणजे 104 पट झाली 90. मग 90पेक्षा कमी असणारा कोण कोणता? विशाल कोण नाही, प्रविशाल कोण नाही, काटकोन नाही, तर लघुकोन. म्हणून 67चं उत्तर किती? पर्याय नंबर 3. 68वा प्रश्न. एका शाळेचा एकूण पट म्हणजे शाळेत एकूण विद्यार्थी 1600 आहेत बरं का. जर शाळेत 48% मुले असतील तर त्या शाळेतील मुलग्यांची संख्या किती? मग आता 1600 टोटल संख्या, 48% मुले. मग 100%तून 48 वजा केले उरले किती? 52%. म्हणजे 1600चे 52% कोण आहेत? 1600चे 52% हे आहेत मुलं. मग हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले. 16 गुणिले 52 यांचा गुणाकार केला तर किती येईल? जे गुणाकार येईल तेच उत्तर, म्हणजेच किती आलं? पर्याय नंबर 2 832. पुढचा प्रश्न 69वा प्रश्न. जोसेफने 12 रुपये 50 पैसे या दराने 2 पेन 12 रुपये 50 पैसेला 1 म्हणजे 12.5 रुपयाला 1. 2 पेनाची किंमत किती झाली? 12 × 12 12 2 24 आणि हे 50 पैसे ते 50 पैसे 1 रुपया म्हणजे 25. म्हणजे पेनाची किंमत झाली 25 रुपये. पुढं आणि 5 रुपये 25 पैसे या दराने 5 सिस पेन्सिल विकत घेतल्या तर जोसेफने एकूण किती रुपयांची खरेदी केली? मग आता किती सोपं आहे बघा. 5 रुपये 25 पैसे या दराने 5 पेन्सिल म्हणजे 5 5 25. म्हणजे जे काही उत्तर येईल ते हे 25 आणि हे 25 50 रुपयाच्या पुढंच येईल. मग 50 रुपयाच्या पुढं कोणतं आहे? पर्याय नंबर 2 ठोक ताळा वापरायचा. समजलं? गुणाकार करणारे गुणाकार करत बसतील आणि वेळ लागेल त्यांना. बघा 5 रुपये 25 पैसे गुणिले 5 केलं आलं 26 रुपये 25 पैसे. 26 रुपये 25 पैसे अधिक 25 रुपये पहिलं केलं तर किती होईल? 51 रुपये 25 म्हणजे पर्याय नंबर 2च आला, जे की आपण अगोदरच शोधून काढला होता. समजलं? अशा पद्धतीनं परीक्षेमध्ये युक्त्या क्लुप्त्या वापरणं आवश्यक आहे. पाहूया पुढचा 70वा प्रश्न. आता इथे एक आकृती दिली अधिक ही आणि नंतर ही आहे. आता ह्याच्यामध्ये काय आकृत्यांमध्ये रंगवलेला भाग आहे म्हणजे ह्यांची बेरीज आपल्याला करायची आहे. म्हणजे पहिल्यांदा काय आहे बघा. पहिल्यांदा दिलेला आहे 1 2 3 भाग म्हणजे 3 भागापैकी 1 रंगवलंय अधिक 7 भागापैकी 3 भाग रंगवलेत अधिक 4 भागापैकी 3 भाग रंगवलेत. हे समजला प्रश्न? तर आता तिरकस गुणाकार करून बेरीज करायची आहे आपल्याला. पहिल्यांदा ह्या दोघाची 7 × 7 आणि 3 त्रिक 9 म्हणजे किती झाले रे हे? 7 × 7 आणि 3 त्रिक 9 आणि छेदाछेदाचा गुणाकार 7 त्रिक 21 म्हणजे किती झाले? 9 आणि 7 16/21 अधिक 3/4 करायचं. 16 × 16 16 2 32 16 त्रिक 48 16 चोक 64 अधिक 21 त्रिक किती येईल? 63. छेदस्थानी 21 चोक 84. आता इथंच उत्तर सापडते बरं का रे. जिथं छेद 84 असेल ते आपलं उत्तर. कुठं छेद 84? इथं नाही इथं नाही इथं नाही. हेच डोळे झाकून पर्याय नंबर 1च येणार कारण छेद 84 कुठंच नाही आहे. तरीही वरची बेरीज करू आपण. बघा 64 आणि 63 किती होईल?
4 आणि 3 7, 6 आणि 6 12, 127/84. आलं का उत्तर तेच? उत्तर तिथं यायच्या आधी तुम्हाला उत्तर समजलं होतं. हे कशामुळं? काही वेळेला युक्त्या क्लुप्त्या वापराव्या लागतात. पुढचा प्रश्न काय दिलंय? 71वा प्रश्न. 2 सहमूळ संख्यांच्या सामायिक अवयवांची दुप्पट डॅश डॅश असते. आता 2 सहमूळ संख्यांचा सामायिक अवयव कोण असतो? 1, आणि 1 ची दुप्पट किती? 2. म्हणून 71चं उत्तर पर्याय नंबर 2. सॉरी, उत्तर आहे 2 आणि त्याचं पर्याय आहे 4. आले बघा, आता खूप सोपे सोपे प्रश्न आले. प्रश्न क्रमांकांक 72 आणि 73 साठी सूचना. खालील चित्ररूप माहितीच्या आधारे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. प्रमाण: 1 झाडाचं चित्र बरोबर 20 झाडं. म्हणजे 1 झाडाचं चित्र असेल तर ते झालं 20. वृक्षारोपणात सहभागी शाळा. हे शाळांची नावं आहेत. ज्ञानदा विद्यालय, विद्यानिकेतन शाळा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, साधना विद्यालय आणि आदर्श विद्यालय. लावलेल्या झाडांची शाळा त्या शाळेत. आता प्रश्न वाचूया आपण. 1 झाड म्हणजे 1 झाडाचं चित्र म्हणजे 20 झाडं, हे लक्षात ठेवा. 72वा प्रश्न काय आहे? तर तिथं दिलेलं आहे साधना विद्यालयापेक्षा ज्ञानदा विद्यालयाने किती झाडे जास्त लावली. आता साधना विद्यालय कुठं आहे? इथं 20 × 20, 20 × 40, 20 × 60, 20 × 80 झाडं लावली. आणि ज्ञानदा विद्यालयाने किती लावले? तिथं 5 झाडाचे चित्र म्हणजे किती झाले? 100. मग किती झाडं जास्त लावली? ह्याने 80 आणि त्यांनी किती लावले? 100, म्हणजे 20 झाडं. म्हणजे 72चं उत्तर काय? पर्याय नंबर 3. किती सोपा आहे हा प्रश्न. पुढचा प्रश्न. वृक्षारोपण कार्यक्रमांतर्गत सहभागी शाळांनी एकूण किती झाडे लावली? आता ह्याच्यात म्हणलंय एकूण किती झाडे. म्हणजे आता आपल्याला काय करायचे बाळांनो? हे सगळे झाडं मोजायचे. किती येथे झाडाची चित्र? 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17. आणि 17 × 20 जर केलं तर 17 × 2 = 34, म्हणजे 340 उत्तर आहे पर्याय नंबर 2. पेपर जे काढणारे आहेत त्यांना वाटत असेल की तुम्ही काहीच अभ्यास करत नाहीत म्हणून त्यांनी खूप सोपा पेपर काढलाय बघा. सगळे प्रश्न तुम्हाला धडाधड यायलेत. पुढचा 74वा प्रश्न. निदान हे तरी प्रश्न अवघड आहे का बघूया. 8,712 अधिक 13,500 ह्यांची बेरीज सांगितली आहे. 8,712 म्हणजे बघा 8,712 हे तर तुम्हाला येतच आहे. आणि 13,500 म्हणजे 13,000ला 250 कमी म्हणजे किती झाले रे? 12,750. मग आता याची जर बेरीज केली तर उत्तर किती येईल? तर 21,462 जी आहे पर्याय नंबर 1. समजलं मुलांनो? हाही प्रश्न सोपाच निघाला की रे. अगदी शेवटचा प्रश्न पाहूया. 75वा प्रश्न काय आहे? 75व्या प्रश्नात सोहमनं 2,000 रुपयाच्या 6 नोटा बदलून 2,000 रुपयाच्या 6 नोटा म्हणजे किती झाले? 12,000. आता हे झाले 12,000. तर त्या बदलून 100 रुपये व 50 रुपयांच्या समान नोटा घेतल्या असल्या तर 100 रुपयाच्या किती नोटा मिळतील? आता हे जे उत्तर आहे ह्याच्यासाठी काय करायचं? पर्यायाचाच वापर करायचा. इथंच उत्तर दिलेलं आहे. मग काय रे? 100 रुपये आणि 50 रुपयाच्या समान नोटा. मग 100 रुपयाच्या जर 120 नोटा जर घेतल्या तर किती होतील? इथंच 12,000 पूर्ण होतील. म्हणजे पर्याय 1 तर येणार नाही कधीच. मग पर्याय 2 बघूया. 100 रुपयाच्या 40 नोटा म्हणजे झाले 4,000 आणि 50 रुपयाच्या 40 नोटा म्हणजे ते 100 रुपयाच्या 40 नोटा म्हणजे 4,000 आणि 50 रुपयाच्या 40 नोटा म्हणजे झाले आपले 12,000 पेक्षा कमी. म्हणजे पर्याय 2 तर येणारच नाही. पर्याय 3 बघा. 100 रुपयाच्या 80 नोटा म्हणजे झाले 8,000 आणि 50 रुपयाच्या 80 नोटा जर केलं तर ते झाले 4,000. म्हणजे उत्तर किती आलं रे? 12,000. म्हणून ह्याचं अचूक उत्तर आहे पर्याय नंबर 3. अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो अत्यंत सोपा असा हा गणिताचा पेपर तुम्ही पाहिलात. पुढच्या वर्षीच्या परीक्षेमध्ये असेच प्रश्न येतील असं सांगता येत नाही, पण यासारखे प्रश्न येतील.
त्यामुळं तुम्ही तुमच्या अभ्यासाचा वेग या प्रश्नांना पाहून वाढवायचा का कमी करायचा हे लक्षात घ्या. एका एका प्रश्नामध्ये 2-2, 3-3, 4-4 प्रश्न दडलेले आहेत. मग हे कशामुळं तुम्हाला येतील? जर तुम्ही जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव केला तर. म्हणून ही परीक्षा तर झाली, पण पुढे ज्या काही तुम्ही परीक्षा देताल त्या परीक्षेसाठी तुम्हाला खूप शुभेच्छा. आणि हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.